गुंडुली गुंडुली हे गुंडुली ये हिरो फोटो कणकवलीवरून आम्ही आता सातारड्याला निघत आहोत. ऑलरेडी कणकवली सोडून आम्हाला अर्धा तास झालेला आहे. हे शूटिंग करण्यामागचा उद्देश आहे की रत्नागिरी आणि रायगडच्या तुलनेत सिंधुदुर्गच्या हायवेची अवस्था म्हणजे आता नक्कीच म्हणजे याच्यातून शिकण्यासारखं भरपूर आहे. आणि हा रस्ता तयार होऊन 3-4 वर्ष झालेली आहेत. अत्यंत उत्तम स्थितीत ठेवलेला रस्ता आहे आणि या रस्त्यावरून प्रवास करण्याचा एक आनंद वेगळाच आहे. संपूर्ण रस्ता एक छान, मध्ये दुपदरी मध्ये त्रिपदरी आहे. सिंधुदुर्गचं वातावरण नेहमीप्रमाणे छान आहे, शांत आहे. इथे या रस्त्यांवर विगडेज असल्यामुळे ट्रॅफिक पण फारच कमी आहे. तर भेटू, बाय. तेव्हा खाली आहेत का? कणकवलीवरून हायवेवरून झारापर्यंत, झाराप हायवेवरून आम्ही खाली उतरून मळगावच्या दिशेने आलो. मळगाव रेल्वे स्टेशन पार करून मळेवाडला थांबून थोडीशी पोटपूजा केलेली आहे. पेटपूजा त्याच्यात मस्तपैकी मालवणी पद्धतीची चण्याची उसळ, पाव आणि भजी. ही मळेवाडची कांदा भजी अख्ख्या परिसरात खूपच प्रसिद्ध आहे. येताना मळेवाडपासून आता आम्ही सातारड्याकडे चाललोय. तर वाटेत काजूची झाडं, म्हणजे आमच्या मालवणी भाषेत बोंडूची झाडं दिसली होती. मस्तपैकी 4-5 लाल बोंडू आम्ही घेतलेले आहेत. घरी जाऊन मस्तपैकी कापून खायचे आहेत. ही बोंडू खाण्याची मजा जो अस्सल मालवणी लोकांनाच समजू शकता. बाकीच्यांना तर आवड नाही त्याचा. त्यामुळे ते आम्ही थोडक्यात ते बोंडू आजूबाजूच्या झाडावरून चोरूनच काढलेत थोडक्यात. पण इकडची माणसं तशी प्रेमळ असत, नाहीतर खा म्हणते. अशीच एक गोष्ट आहे. मी आणि माझा मित्र आम्ही अलिबागात असताना वाटेत ती बोराची गावठी बोराची झाडं असतात. ती कोण तशी काढणार नाही. पण काय झालं, मी आणि माझा मित्र मोटरसायकलवरून जात होता. झाडाची बोरा चांगली दिसली तर खायचं आमचं हे होतं. तर एका ठिकाणी बोरा चांगली दिसली म्हणून आम्ही थांबलो तिकडे. तर बोरा करता करता एक आजी होती, ती ओरडली आमका. आम्ही म्हटलं बोरा गोड नाही. मी म्हटलंय तर माझा मित्र म्हणता ती आजीच गोड नाही तर आजीची बोरा कशी गोड असते. तर इथे आम्ही आता गोवाला चाललो आहे. आई एका रिलेटिव्हला भेटायला चालली आहे आणि आम्ही मॉल दी गोवाला चाललो आहे. We are in Goa. This is too much mint. दाखव हातातलं दाखव. रे कवळी एकच खायचं. काय केलंस ते सांग. नाही सांगणार नाही. बसवेले माझे फ्रेंड्स
1 hour later. तर हे हॉटेल शुभम आहे सातार्ड्याजवळचं. हे खूप अंडररेटेड हॉटेल आहे, पण इथलं जेवण खूप सुंदर असतं. पटकन होणारं, चांगलं लागणारं आणि किमतीत कमी असं स्पेशालिटी लिंबू सोडा इन समर इज अ मस्ट हे गाइस. करायला लागले का परत? हॉटेलमध्ये लोक पैसे खर्च करून पोट बिघडवायला येतात. आता गेले का? तर इथे आम्ही पप्पांसाठी व्हेज क्रिस्पी ऑर्डर केलं होतं आणि हे आहे चिकन गोवन चिली, गोवन स्टाईल चिली आहे आणि आमच्यासाठी चिकन क्रिस्पी. ह्यातल्या सगळ्याच डिश खूप टेस्टी होत्या. आय होप यू लाईक दिस ब्लॉग. थँक यू फॉर वॉचिंग.